उच्च न्यायालय, औरंगाबाद, नागपूर आणि बॉम्बे हायकोर्ट या ठिकाणी लॉ क्लर्क यासाठी जी काही भरती निघालेली आहे, त्यामध्ये काही विद्यार्थ्यांचे फॉर्म हे ॲक्सेप्ट केलेले आहेत आणि त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. परंतु काही विद्यार्थ्यांचे फॉर्म हे रिजेक्ट केलेले आहेत. त्यांचं रिमार्क देखील त्यांनी दिलेलं आहे. त्यांच्यासाठी काय महत्त्वाच्या सूचना आहेत, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पाहू शकता या ठिकाणी जी काही पी-डी-एफ आहे, त्यामध्ये नेम ऑफ द कँडिडेट्स या ठिकाणी त्या कँडिडेटचे नाव आहेत आणि प्रत्येक कँडिडेटच्या समोर त्यांचं एक रिमार्क म्हणजेच कारण, कॉज दिलेलं आहे, की का तुमचं फॉर्म रिजेक्ट झालेला आहे. स्पष्ट तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी जर पहिल्या कॅन्डिडेटचा विचार केला तर काय म्हटलेले पहा, नॉट रिकमेंडेड ॲज पर क्लॉज 2 अँड 2B ऑफ द ॲडव्हर्टाइजमेंट. याचा अर्थ असा आहे, की जे काही 2A आणि 2B जाहिरातीमध्ये जे काही पॉइंट्स नमूद केलेले आहेत, त्यानुसार त्यांनी हा अर्ज केलेला नाही. त्यानंतर रिझन नंबर 2 पाहू शकता काय म्हटलेले, नॉट सबमिटेड 5th सेमिस्टर मार्कशीट ऑफ एल-एल-बी. जे काही 5वं सेमिस्टर होतं एल-एल-बीचं, त्याचं मार्कशीट या ठिकाणी काय केलेलं नाही, सबमिट केलेलं नाही. त्याच्यामुळं त्यांचं फॉर्म हे काय केलं त्यांनी रिजेक्ट केलेलं आहे. तर अशा प्रकारचे जेवढे काही कॅन्डिडेट्स आहेत जवळपास, तेवढ्या कॅन्डिडेटच्या नावासमोर त्यांचं रिझन रिमार्कमध्ये त्यांनी स्पष्ट दिलेले आहे. आणि ही जी काही लिस्ट आहे ती मित्रांनो आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही लिस्ट डाउनलोड करू शकता आणि तुमच्या नावासमोर रिमार्क काय दिलेला आहे आणि तुमचा फॉर्म का रिजेक्ट करण्यात आलेला आहे, त्याचा स्पष्ट उल्लेख दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारचे अनेक कारणं त्या ठिकाणी प्रत्येक उमेदवाराच्या नावासमोर दिलेले आहे. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी टोटल 349 कॅन्डिडेट्स आहेत, त्यांचं फॉर्म रिजेक्ट केलेलं आहे. परंतु अशा विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना त्यांनी दिलेली आहे. तर पहा काय सांगण्यात आलेलं आहे, द कॅन्डिडेट्स आर हिअर बाय इन्फॉर्म दॅट, कॅन्डिडेट्सना इन्फॉर्म करण्यात येते, दे कॅन मेक अ रिप्रेझेंटेशन इफ एनी बाय ईमेल ओन्ली. ईमेलनं काय करू शकता, रिप्रेझेंटेशन करू शकता. काय केलेलं आहे, ईमेल काय आहे या ठिकाणी त्यांचं ईमेल त्यांनी दिलेलं आहे. विदिन 5 डेज फ्रॉम द डेट ऑफ पब्लिकेशन एफोर्ट्स आहे, ती लिस्ट पब्लिश झाल्याच्या 5 दिवसाच्या अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी रिप्रेझेंटेशन करायचं आहे सांगितलेलं मेलवर. रिप्रेझेंटेशन मेड बाय द कॅन्डिडेट्स आफ्टर aforesaid द टाइम पिरियड ऑन whatsoever ground will not be entertained and the same will be filled and closed. जर 5 दिवसाच्या आतमध्ये रिप्रेझेंटेशन केलेलं नाही तर त्या ठिकाणी काय करण्यात येईल, तुमचा विचार त्या ठिकाणी केला जाणार नाही आणि फील्ड आणि क्लोज त्या ठिकाणी केलं जाणार आहे. अशा प्रकारची अतिशय महत्त्वाची सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे. अशाच प्रकारची महत्त्वाची अपडेट्स घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाग्रामची आय-डीसुद्धा दिलेली आहे. त्या ठिकाणी सर्व कम्युनिटीज आपले तुम्ही सबस्क्राईब करा महत्त्वाच्या अपडेट्ससाठी, कारण ऑथेंटिक अपडेट्स आपण चॅनलद्वारे तुम्हाला आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो.